म्हणून हा माणूस वेगळा होता. तुम्ही विधिमंडळामध्ये बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही नेते होता, मंत्री तर त्याच वेळेला होता, युडी मिनिस्टर. तर तेव्हा तुमचा येणारा संबंध दादांशी, तेही त्यावेळेला तुमचे नेते होते. मग तुम्ही शिवसेनेत गेला, मग तेव्हाही तुमचा संबंध, तुमच्या वैयक्तिक आठवणी खूप असतील, कारण तुमचा मुळात संसदीय सगळा हा जीवन प्रवास इतका मोठा आहे की आज अ, इतका सातत्यानं इथे सगळं नेतृत्व करणं जनतेचं, असे नेते आता फार कमी राहिले महाराष्ट्रात. असं आहे की संसदीय कामकाजाबद्दल त्यांना आदर होता, परंतु ते विरोधी पक्षनेते होईपर्यंत त्यांनी विधिमंडळाच्या कायदे कानूनचा फारसा काय अभ्यास केलेला नव्हता. मंत्री म्हणून आपलं खातं भलं आपण भला. पण नंतर ते विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांना जाणवायला लागलं की आपल्याला विधानसभा नियमांचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपल्याला घटनात्मक कलमसुद्धा जाणून घेण्याची आवश्यकता आहे. कौल आणि शगदर ह्या विषयाचा सुद्धा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ते जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करत असत. माझं बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल की मी सभागृहामध्ये बोलत असताना कुठलाही नियम सांगायचा झाला तर मी हातामध्ये पुस्तक न घेता तो नियम कोट करतो. समोरच्या माणसाला थांबवायचं असेल तर नियम बाह्य काम तुमचं कसं चाललंय ते या नियमाखाली तुम्ही ही चूक कशी करता हे मी सांगत असतो. त्या माझ्या दोन गोष्टीबद्दल दादांना खूप अप्रूप होतं. एक, हातात पुस्तक न घेता नियमानं बोलणं, आणि दुसरी गोष्ट, माझं वळणदार अक्षर हे त्यांना नेहमी आवडत असे. ते नेहमी सांगायचे, ह्या बाबाचं अक्षर आहे ना, असं अक्षर मला पाहिजे होतं, लय बाबाचं अक्षर छान आहे असं म्हणायचे. त्यामुळं दुसऱ्याच्या अभ्यासाबद्दल त्यांना अप्रूप होतं. ही गोष्ट दुसऱ्या जरा वेगळी आहे. हा त्यांना होतच अप्रूप, आणि आदरही होता. आणि एखादा चांगला माणूस असेल तर त्याचा ते कधी द्वेष करत नव्हते, त्याचा आदर करत होते. एक एक आपण एक पाहिलं, तुम्ही अभ्यासाचा विषय मांडला, त्याने अधिक नियमांचा अभ्यास केला. आता एक कुणी जर एक नवे आमदार आले आणि त्यांची पहिली टर्म असेल, तर ते सभागृहात बसण्याऐवजी स्वतःचा जनसंपर्क वाढवणं किंवा गॅलरीमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला खूप मिळते. पण दादा इतके जुने नेते, मंत्री आणि असून सुद्धा इतक्यांदा आमदार झाले, तरी सुद्धा मी पाहिलं की कधी सकाळी 10ला जर असेल तर 10 वाजता उपस्थिती, रात्री 10 वाजेपर्यंत असं आहे की असेल आम्ही तर तिथे दादा उपस्थिती. असतील, मी असेल, आमच्या वेळची जुन्या पिढीतली लोक तुम्ही जर बघितली तर सभागृहाचं कामकाज प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी आम्ही लोक सभागृहामध्ये बसतो, प्रश्नावली हातामध्ये घेऊन त्याच्यावर नजर मारतो, ते वाचतो. त्याचबरोबर सभागृहातल्या प्रत्येक कामकाजामध्ये आम्ही इंटरेस्ट दाखवतो, तसंच दादा देखील दाखवत होते. पण आता तुम्ही म्हणता की नवीन सदस्य हे जास्त लॉबीमध्ये बसतात. दोष त्यांचा नाहीये, चूक त्यांची नाहीये. आम्ही सभागृह सध्या कसं चालवतोय, कुठल्या विषयावर चालवतोय, कोणत्या कामकाजाला आम्ही प्राधान्य देतोय, कोणता मंत्री किती अभ्यासपूर्ण भाषण करतोय, कोणता मंत्री किती सरकारी योजना किती प्रभावीपणे मांडतोय, याबद्दलच खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये बसलेल्या सदस्यांना आनंद वाटला पाहिजे, आपलेपणा वाटला पाहिजे, आणि अधिकाधिक ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. पण आताचं सभागृह जे चालवलं जातंय आणि चालतंय ते याला काहीही नाही. उगाच ज्या कामाला फार मोठं महत्व नाही ते कामकाज जास्तीत जास्त चालवणं आणि फक्त दिवस भरणं, त्यामुळे नवीन सदस्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटत शेवटचा नाही. प्रश्न, विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा काही या अधिवेशनात सोडवला जाईल? तुम्हाला काय वाटतं? सत्ताधारी पक्षाचा लोकशाहीवर विश्वास आहे? सत्ताधारी पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर, संविधानावर विश्वास आहे? सत्ताधारी पक्षाला स्वतःचा विश्वास नसल्यामुळे लोकशाही मूल्यांची जपणूक सत्ताधारी पक्ष करणार नाही. घटनात्मक पद, विरोधी पक्ष नेता हे घटनात्मक पद आहे, उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता हे घटनात्मक पद आहे, तरी सुद्धा जे घटना मानतच नाहीत लोक ते निवड करतील असं वाटतं तुम्हाला? त्याचबरोबर एखादं सरकार बनवताना 15, 20, 25 पक्षांचं सरकार बनतं, पण विरोधी पक्षाला मात्र एकाच पक्षाची तेवढी सदस्य संख्या असली पाहिजे असा खोटा अपप्रचार. खरं ते कायद्यामध्ये तरतूद नाही, संविधानामध्ये तरतूद नाही, परंतु विरोधी पक्ष एकत्र येऊन एक आपलं विरोधी पक्ष नेतेपद जर मागत असतील तर ते देण्याचं औदार्य आणि लोकशाहीवरचा विश्वास नसलेलं सरकार असल्यामुळे नक्की काय होईल सांगता येत नाही. धन्यवाद. ही भास्करराव जाधवांची मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि अजितदादा पवारांच्या संदर्भातल्या आजच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच्या सर्व आठवणी सुद्धा वेगवेगळ्या नेत्यांनी तिथे प्रगट केल्या, मांडल्यात.
त्याबद्दलही तुमच्या कमेंट्स काही येऊ शकतात त्या करा. नवराष्ट्र डिजिटल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. याशिवाय बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे आमचे तिन्ही सोशल मीडिया हँडलसुद्धा तुम्ही फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.